नवरदेव तर काय आला नाही, पण नवरदेवचा भाऊच किती नटू राहिला. याचा नंबर, याचा पण लवकर नंबर लावायचा, नंबर लवकर लावायचा याचा, त्याच्यामुळे तोच आवर राहिला टाकड्यामध्ये. आश्चर्य बघणी दिसू राहिला. फिर बरं असा गोल. हा फिर गोल इकडं बाय समोर. भारी भारी. महेंद्र इकडं, महेंद्र समजायचं काय इकडे चॉईस करायचा विषय चालला काय माहित नाही. आणि मी आज चाललं इथं आरशामध्ये. बस किरण तो हाईट पेक्षा माझ्या मिशा मोठ्या आहे. चालेल करण कॉमेडी, करण कॉमेडी. बाबा नुसते कपडे बदलायचं काम चाललं. अगो हा भारी वाटतं. कलर नाही रे तू इथं आणून अटकवलं काय विकायला? अरे तुला प्रॉपर देणार ना, तुला तो लांब थोडं देणार आहे. आई ते कोणत्या सारखं रेडी कोणता घेता ना तो प्रॉपर फिट नाही होत. तो कुर्ता वाटणार नाही ना, पण तू जोधपुरे टाकले वरून मग तर खाली दिसल काय दिसत तेवढं नाही. मग हा पण मस्त वाटतं फिटिंग. हे घ्यायचंच आहे ना. ते जॅकेट काय ना बटन लावायचे असेल नाही बटनवाला घेऊ आपण. तू दाखवलं ते आणि क्रॉस वाला ते काय घ्यायचं करावं काय उद्या नाही तर मला मिळेल. व्हिडिओ पाहिला ना तर मी आणि शीतल बसलो इकडं मस्त. त्यांचं ना दरवेळेस त्यांचं तेच चालू राहतं. दरवेळेस प्रत्येकाच्या लग्नामध्ये महेंद्र हे डोकं लावणार, किरण ते डोकं लावणार. समय आहे तिकडून त्याचा तो गप, त्याला कळतलाही कपड्याचा काही विषय राहत नाही. आणि माझा तर रोलच येत नाही जास्त कपड्यांचा. ते अंग झाकत आहे बास मला कपड्याचं. मी विषय जास्त काढत नाही. असंच पाहिजे तसंच पाहिजे काही नाही. अंग झाकत आहे मला, लई झालं मला कपड्याचं. मी तसंही कोणत्याही कपड्यावर चांगलं दिसतोय काय वाद नाही. मी शिकवले त्यांच्या हळदीचं डिस्कून. आता हळदी सगळं ड्रेस कंप्लीट घेऊन किरणची माप घ्यायची काम चालू आहे. सिलेंडर मध्ये घे. 5 किलो कमी दाखवला तो बाकी आई यार. मामा बाकी नवरदेवचा अजून. चला मित्रांनो इथलं तर आवडलंय. आता शॉपिंग वगैरे झाली. किरण आणि महेंद्र बिलिंग करताय. बाबू पैसा गाई गाई पाकिट ठेवून दिलं. पोटाच्या दिशेने निघालोय आता. पोटाच्या दिशेने म्हणजे त्यांना पेट पूजाचं बोलायचं आहे. एकंदरीत आम्ही निघालोय आता इथनं हाटेलामध्ये. तिथं सामे आमचं वाट पाहतोय. आणि तिथं जायचं आणि गिळायचं, पोटभर जेवायचं मस्त टाकड्यामध्ये. ऑर्डर पण झाली आहे. हा स्टार्टरची ऑर्डर झालेली आहे. आता बघूया महेंद्र शेटा येतील. बरं ठीक आहे जोगसपाट ऐका. बरं राहतेमध्ये फॉरेवर म्हणून शॉप आहे, तर येऊन नक्की विजिट करा. शॉप कपडे वगैरे रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला भेटून जातील. आपली राणी महेंद्र, राणीचे मालक. पुढं बस रे, मागं बसतो मी. उघडा ना ड्रायव्हर शेट. मी त्या टाईपचं म्हणतो तुम्ही दोघांचा विषय हाड आहे. त्याचा विषय चालू आहे कपड्यांचा विषय चालू आहे त्यांचा. आणि आपण आता इथून जाऊ हॉटेलात मस्त. आता तिथं समीरनं ऑर्डर वगैरे देऊन ठेवली आहे, तर बघूया पेटपूजा करूया आणि तिथून घरी जाऊया. घरी जायचं ना तिथनं. आम्ही तिथनं घरी जाऊया, मग पुढचं प्लॅन बघूया काय करायचं काय नाही. फायनली पोहोचलो साईस्वाद हॉटेलला. गाडी सावलीत लावायची, त्या ड्रायव्हर नाही करत. हा ड्रायव्हर पोडा इज्जत काढली ड्रायव्हरची. साईस्वादला आलो मस्त. आणि बघूया आता काय काय ऑर्डर केलं समीरनं. आणि यांची लायकी का बा नाही दोघं कसं खाते. हे आजारी तू कशाला तिला खाऊ घालतो. तुला काय म्हणतो म्हणला का? म्हणला का गो? म्हणला किरण शेट त्याच्या लाखाला व्यवहार करून राहिलं. ते तिकडे त्याचं बुकिंग सोडे झाले. इकडं महेंद्र आणि आम्ही अशा प्रकारे मस्त. हां बोल. आम्ही अशा प्रकारे मस्त शेंगदाण्याचा ठेचा बोलवला आहे. आणि सर्वजण शेंगदाण्याचा आज ठेचा खाण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. मी उत्सुक नाहीये. नको ना मग तुला कोणी ना. काळे साहेबांना आम्ही ठेचा वाटत आहोत. काळे साहेबांनी एवढं पुढं वाढणार अजून वाढ उरलेला माझ्याकडे. मला पण यार मला हे पाहिजे ना. अरे ईश्वर साहेबांना पण द्यावं लागेल. ईश्वर सर बिट्स बडीचे संस्थापक मिस्टर ईश्वर कोटकर साहेब यांना
वाढदिवसाच्या खूप सारे शुभेच्छा. मन मध्ये मन मन वाढदिवसाच्या नाही ठेसाच्या खूप शुभेच्छा. आणि करा चालू, चला. एवढंच घेतलं एकदा तिकडे taste भाजी करून आता ना बघा. पहिले खातो मग व्हिडिओचं पाहू. पहिले खातो आणि पहिले व्हिडिओचं पाहू मग. अशा प्रकारे जेवण पोटभर झालेलं आहे आमचं. आता इथून निघूया. हां साल्ट याला बोललो होतं ह्या या काळूला बोललो होतं मी गाडी उन्हात लावू नको बसायचे वांदे संध्याकाळचे. पक्के पक्के कातडी निघाले असणार आहे त्याच्यात. अय मा काय रामलाल लुक दिसू राहिला. रामलाल होता ना रामलाल. चला तर इथं माईक म्यूट केला. म्यूट करायचं रिझन हे की किरण्यानं गुलाबी शरारामध्ये गाणे लावले होते आणि त्याच्यावर तो नाचत होता गुलाबी शरारा गाण्यावर. अरे पण काय होतं की कॉपीराईट याचे चान्सेस जास्त होते ना. आता ते गप्पा चालू होत्या पण बॅकग्राऊंडला सॉन्ग चालू होतं त्याचं कॉपीराईट येईल त्या हिशोबानं म्हणून मी इथं सॉन्ग म्यूट करून टाकलेले. ठीक आहे तर ॲडजस्ट करून घ्या थोडंसं. ओके ना. ओके फायनली पोहोचलोय घरी. काका पण आलेत ना. शीतल चल मध्ये काय मी काळा दिसतो काय ब्लॉग मध्ये दिसतं थोडा. उन्हातून आलं काळा दिसतो मी तसा गोवाराच आहे का गो रोहिणीबाई. मी गोवारा आहे की नाही हा मन नाही तो मन. घरी पोहोचलो आता जेवण वगैरे करून मस्त शॉपिंग करून आणि श्रीशा बापले की लेख अजिबात बापावर पडेल नाही काही खरं. अरे कहना क्या चाहते हो? बाई तर ये बाई इकडं. हा सुरू. बाळ शांतकरची निंजा टेक्निक महेंद्र कोण शिकून घ्या. आणि हे लहान बाळ माझ्या मांडीवर झोपले. काय बघा किती किल्ला तुझा मी 25 किलोचा आहे. अगो भाई हे येड मांडीवर झोपणे चालतच नसे चालू काय सर्कस करू राहिले काही कळत नाही. झोपलंय तुम्ही कोणताही उपचार एकच. महेंद्रचा चालला व्हिडिओ कॉल. सिंगापूर सिंगापूरचे आमचे ताजी बोलत आहे. सिंगापूरचे पाहुणे आहेत. आज खूप दिवस ॲज युजल महेंद्रच्या शॉपमध्ये बसलोय रिलॅक्स. महेंद्रचं शॉप हार्डवेअरचं शॉप आहे. दोन चार्जिंग लावलं आपले बाप्पा साई आणि मी. त्याचं काय बोलायचं तुम्हाला. हां दुकानात बसलोय निवांत. आता ऊन ज्या पद्धतीचं ऊन आहे बाहेर तर जावं म्हटलं तर फार हाड आहे. हेल्मेट गरम ते बलक लावा बाबा मध्ये तर पार माझ्या डोक्याचे डायरेक्ट होऊन जाईल. पेक्षा रिलॅक्स थांबावा आराम करावा आणि निवांत संध्याकाळी 5-5:30 जसं ऊन खाली होईल त्यानुसार निघावं. ठीक आहे. ओके बसलो निवांत विचार केला आणि आमचं ठरलं का सचिन तात्याचा बर्थडे सेलिब्रेट करायला जायचा. आणि सचिन आज तात्या आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये खूप आनंद झाला. 1993 मध्ये म्हणजे आजची तारीख म्हणजे 10 मार्च 1993 मध्ये आमच्या सचिन सरांचा जन्म झाला. आणि साताळकर परिवारमध्ये एक आनंदाचा क्षण आला आणि तोच आज आम्ही आज 30 वर्षाचा झालेला आहे. आणि आज त्याचा आनंदाचा सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही त्यांच्या नागडे निवासस्थानी जात आहेत. नागडे निवासस्थानी आम्ही जाऊन बर्थडे सेलिब्रेट करतो. किरण ज्या गोष्टी मांडल्या आहेत मी त्याला अनुमोदन देतो. धन्यवाद. फायनली आपण पोहोचलोय सचिन साताळकर यांच्या निवासस्थानी आणि आपण सचिन सरांची रिॲक्शन पाहू शकता. आम्हाला पाहिल्यानंतर सचिन सरांची रिॲक्शन काय म्हणणं आहे तुमचं. ओ माय गॉड अगो भाई विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आई बाबांनी तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा सर्व काही पूर्ण करो. थँक्यू या सचिनच्या घरचा सकाराम केवढा आहे तो. अरे सरळ धर त्याला. सकारामला सरळ धर. सकाराम किरण्यापेक्षा मोठा आहे सकाराम. अरे काय खरंय काय सकाराम आवडत तर तुम्हाला सगळ्यांना. सकाराम किती छान आहे बघ बरं. हा सकारामचा तुकाराम. हा छोटा तुकाराम. छोटा तुकाराम. सकाराम
सचिन, एकंदरीत आम्ही सरप्राईज तुला दिलं त्याबद्दल काही तुझे शब्द मनोगत व्यक्त कर जरा. खूपच आनंद वाटलाय. हां असंच प्रेम तुमचं आमच्यावरती असू द्या, हां ते कमी होऊन देऊ नका. 10,000 मान ना तेवढं. मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये शॉपिंग झाली, किरणची शॉपिंग झाली, महेंद्रची शॉपिंग झाली. नंतर घरी गेल्यानंतर पुन्हा प्लॅन चेंज झाला. सचिन तात्याचाही बर्थडे आज सेलिब्रेट केला. तर एकंदरीत आजचा ब्लॉग एवढाच होता. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल डेली रुटीनचा, म्हणजे जेणेकरून प्रत्येकाच्या लग्नामध्ये जेवढी लग्न झाली मित्र परिवारामध्ये, की त्यामध्ये आम्ही शॉपिंगला एका शॉपमध्ये तिथं जातो, राहत्यामध्ये काय नाव रे, फॉरेवर ना, फॉरेवर शॉपमध्ये तिथं जातो. हा, परफेक्ट मॅन्स वेअर फॉरेवर. त्याचे कसं आहे, कापड वगैरे शिवून वगैरे एकदम चांगले याचे भेटतात. आणि विषय काय होतो की जेवढे आतापर्यंत मित्रपर्यंत लग्न झाले ना, सगळ्यांची शॉपिंग तिथंच झालेली. आणि सगळे मित्र तरी यावेळेस 2 जण कमी होते. ज्याचा बर्थडे होता तो एक कमी होता, आणि अजून कोण कमी होतं रे? हा, अनिकेत. तो अनिकेत वैभव, त्यांना पुण्याला जॉब येते त्याच्यामुळे ते कमी होते. तर विषय असा आहे की हा ब्लॉग एवढाच होता. तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अक्षय पण नव्हता. आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आलेले ब्लॉग किंवा डान्स व्हिडिओजचे नोटिफिकेशन लवकरच कळत. तर चला चला रे, येतो बंद करायचा ब्लॉग. इज्जत द्या थोडीशी. धन्यवाद, थँक्यू. चला, इज्जत भेटली ना, चलो.